या 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 सावकाश, नैवेद्याच्या पुरणपोळ्या कुठे ठेवायच्या हे तुम्हाला दाखवतो. या इकडे या, पटापट या. ठेवा ठेवा, इथे ठेवा. ठेव सावकाश. काय ग सखू, इतकी अस्वस्थ का दिसतीयस? आखाडी किती चुळबुळ चुळबुळ चाललीये आणि इतकं काय बघतीयस काय? अहो सासूबाई, तिथे किती फुलं वाहिलेत बघा ना. कुलदैवतेचं मुखदर्शनच होत नाहीये. थोडी बाजूला असती तर. मी करू का जाऊन? थांबा. अगं खुळे, पूजा जिंगरोबाची कशाला सांगते तिला? निस्ती पूजा आहे म्हणून सांगायचं. अगं कुलदैवतेचं दर्शन ना होईल ग, होईल. इतकी काय घाई आहे? तुझ्याच हातून व्हायची ना पूजा. मग जरा धीर धर की. आत्ताच आलो ना आपण की प्रहर लोटलाय. नाही पण सखूचं पण बरोबर आहे. मुखदर्शन व्हायला हवं ना. आणि देवाचा चेहरा झाकला तर नाही म्हणजे त्याचा चेहरा तरी कसा दिसणार ना त्याला. हा, आणि आपण कोणावर कृपा करणार आहोत हे त्याला कसं कळणार, नाही का? अक्कल पाजळायलाच हवी होती का तुम्हाला? नाही, तुमचंही बरोबर आहे वहिनी. धीर धरल्यानंतर मिळणाऱ्या दर्शनाची गोडी अधिक वाढते, नाही का? सकुताई कशा आहात? पूजा तर छान सजवली आहे ना. हो हो हो, सजावट अगदी सुरेख झाली आहे. कसं प्रसन्न वाटतंय. भाऊजी, हा? टोपल्यातल्या पुरणपोळीकडे नीट लक्ष द्या. अहो प्रसाद आहे तो. ती पुरणपोळी प्रत्येकाला मिळायलाच हवी. हो हो असंच बघा काय. हो हो. आणि आचारी स्वयंपाकाला लागले का ते बघा. अहो अख्खं गाव जेवणार आहे. व्यवस्था नीट व्हायला हवी. बघतो. गंगा मग अगं सखू, पूजेला आलोत ना आपण. उगाच इकडे तिकडे हुंदडायचं नाही. गुपचूप एका जागेवर उभं राहायचं. हा बळा. अगं बाई, अगं सखू, आज तू साक्षात लक्ष्मी दिसतेस. हा, अगदी रूपाने आणि गुणांनी सुद्धा. आलात? या या सर्वात्या. हो, गजा निमंत्रण द्यायला आला होता. म्हटलं पूजा आहे, जायलाच हवं. त्या निमित्ताने माझ्या गुणी सखूची भेट पण होईल. पण काय ग मनोरमे, काही खास निमित्त पूजेचं? अहो जीवघेण्या अपघातातनं माझा दिगू वाचला ना, म्हणून ही पूजा. गावभोजन, अन्नदान असा हा सगळा समारंभ आहे. हो का? वा, छान. देवाचे असे आभार मानायलाच हवेत ना. तू योग्य तेच केलंस. अगो तोच ग बाई करता आणि करविता. एखादं संकट आलं आणि त्याचं निवारण झालं की मग काय, आपण त्याच्याच तोंडाकडे बघतो ना. अहो पण सरू आजी, त्याचं तोंडच दिसत नाहीये. तुम्हालाही मुखदर्शन होत नाहीये ना. अगं सर्वात्यानं सांगितलंस म्हणजे मी तुला फुलं बाजूला सारायला देईन असं वाटलं का? अगं पण त्यात ती वावग असं काय म्हणाली? दर्शन होत नाही असंच म्हणाली ना. नाही, आधी पूजा आणि मग दर्शन. चला 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 बाबाजी. अहो सेवक तयार आहे, खांदावाले तयार आहे, शिंगावाले तयार आहेत आणि म्या बी तयार आहे. बाबाजी आपण थांबलो कशा पायी? चला चला.
आवाज तिकडे लय मौज आहे. चला चला. चला 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 हा? आता तुम्हाला आदेश देणार होय रे हा? का बोललेल्या चिंचेच्या बोटका एवढा तू आणि तू माझ्यावर आवाज चढवणार ला समजतंय हा? पुरणपोळी खायला मरमर होतीये ना तुझी. नाही हो बाबाजी, आपल्याला पोचायला उशीर होईल म्हणून बोलतोय आम्ही. आपल्याला पूजेच्या अगोदर तिकडे पोचायला पाहिजे. अहो त्यात समजी मेघ आहे आणि सकूचं नाक तिथं ठेचलं जाणार आहे ना. अहो ते बघायला मी उतावी झालोय. अरे सखूचं नाक तर तसं ठेसलं जाणारच आहे, पण आधी तिकडली हवा तर तापू दे. यो नागोजी येळे आधी जाऊन स्वतःच मोल कमी करून घेणारातला नाहीये. पोचणार आपण नेमकी या गाठणार. गाई करू नगस हं? विठुऱ्या, तू पण आलायस ना माझ्या रखुमाई मातेसोबत. आता मी पूजा करणार आहे, ओवाळणार आहे. पण रखुमाईचा माझ्या आंबा मातेचा चेहराच दिसत नाहीये रे. अगं वेंदळीस का? काय करतेस तू? अहो काही नाही, ते जरा फुलं बाजूला घेत होते. म्हणजे पूजा करताना माझं मुखदर्शन होईल ना. काय तेच चाललंय तुझं मगापासनं. नाही सांगितलं ना, आधीच हात लावशील नाही. चालणार नाही. आता पूजा करताना भक्ताच्या डोळ्याला देवाचं रूप नग दिसाया. मालकीनबाई उगा जबरदस्ती करतात. त्या सखुताईंना मुखदर्शन का करू देत नाहीयेत? तर बघ, पूजा सुरू कर. मला खुदमधल्यासारखं का व्हायला लागलं? बाबा, आज एवढा मोठा पूजेचा सोहळा रमाईने योजलाय. आपल्या कुलदेवतेची पूजा यापूर्वी कधी झालेली आठवत नाही मला, म्हणूनच खूप उत्सुकता आहे. मला पण अशी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे गावाच्या चौकात झाल्याची आठवत नाही. मग तुम्ही सुद्धा जायला हवे होतात ना बाबा पूजेसाठी. अरे तुझ्या इथे कोणीतरी थांबायला पाहिजे होतं ना, तुझ्या या अशा अवस्थेत. आणि सगळेजण आहेत ना तिथे. आपली पोरगी सखूनी पूजेची खूप तयारी केली. रात्रभर खपून तिने पूर्णाच्या पोळ्या केल्यात सगळ्यांसाठी. छान तयार होऊन गेली रे. सखूमुळेच मनात हा विचार आला माझ्या. बाकीचे सगळे मोठे आहेत तिथे. म्हणजे विचार केला ना तर असं वाटतं एखाद्या चक्रव्यूहात महाभारतात कोवळा अभिमन्यू कसा शिरला असेल तशीच सखू सगळ्यांच्यात. नाही दिगू, सखू एकाकी पडलेली अभिमन्यू नाही, ती साक्षात पार्थ आहे. पार्थ म्हणजे अर्जुन आणि तिच्याबरोबर तिचा सारथी स्वतः श्रीकृष्ण आहे. मला खात्री आहे. मी बघतो. बाबा, काही अशुभ तर नाही नाही दिगू, असं मनात सुद्धा आणू नकोस. काही अशुभ नाही. बघतो मी.
काही अशुभ तर काही अशुभ तर काही अशुभ तर विठुराया, तू तिकडे आहेस ना रे? मला खात्री आहे तू तुझ्या पार्थाला एकटं सोडणार नाहीस, काहीही अभद्र होऊ देणार नाहीस, हो ना? अगं ये मक्खासारखी बघत काय उभी आहेस? चल पूजा कर कर कर. दिवा दिवा कसा विजला? जिगरोबा किती कळवळलं बाळ. तेव्हा तुम्ही बघताय ना, सखू जे करेल ते योग्यच करेल आणि ती जे काही करेल त्यात मी तिचा सोबती असेल. किमान माझ्या बाळाला बोल तरी नका लावू. अगं बाई, आरतीचं ताट पडलं, अपशकुन झाला. अगं सने, ते बघ, ती देवी अंबाबाईची नाही, झिंगरोबाची मूर्ती आहे. म्हणूनच मालकीनबाई मुखदर्शन करू देत नव्हत्या. अगं पण ही लबाडी हाय. अगं अगं खूळ लागलाय का तुला? असं डोळे वटारून बघतीयस काय? ते पूजेचं तबक तरी उचल. चल. वेंधळी खुळी झालीयस का? त्या दिव्यानं निरंजन पेटून घे आणि पूजेला सुरुवात कर. चल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो देवा, जाऊ दे. सखू, मी तुझ्या पाठीशी नाही, तुझ्या पुढे आहे, तुझ्या मनात आहे. तू बोल, जे खरं आहे ते बोल. मी सोबत आहे तुझ्या, घाबरू नकोस. अहो सासूबाई, पण हा झिंगरोबा आहे, हा आपलं कुलदैवत नाही. मला शिकवतेस? हेच कुलदैवत. तर जास्त हुशारी दाखवू नकोस. गावासमोर तमाशा केलास ना तर याद राख, मुकाट्यानं पूजा सुरू कर. चाल. नाही सखू, काहीही ऐकण्याची गरज नाहीये. ठामपणे भूमिका घेऊ शकतेस. मी तुझ्या बरोबर आहे. सासूबाई, अहो माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. ज्या झिंगरोबामुळे माझ्यावर एवढी संकट आली, त्या झिंगरोबाची पूजा मी कशी करू?
मला क्षमा कर, पण मी जिंगरोबाची पूजा करणार नाही. बाबाजी शकुनला एक जिद्दी नाट्य आहे. मोडणार आज तिचा हे जिद्दीपणा बी मोडणार, तोडणार. नाही म्हणतेस? सासूबाई, हा? कुलदैवताची पूजा करायला नाही म्हणतेस? हे बघ, जास्त हुशारी दाखवू नकोस. गावासमोर तमाशा केलास ना तर याद राख. सासूबाई चल पूजा कर. आणि तूच म्हणाली होतीस ना कुलदैवताची पूजा करशील म्हणून, मग आता ऐन वेळी नकार देऊन का का अपशकुन करतेस तू? पूजा कर. पण सासूबाई, मी जिंगरोबाची पूजा करणार असं कुठे म्हणलं होतो? आणि सगळ्या जगाला माहिती आपलं कुलदैवत आई अंबाबाई आहे, आणि तुम्ही मला जिंगरोबाची पूजा करायला लावताय. सासूला उलट बोलतेस बाय ग. हे बघ, गप गुमान जिंगरोबाची पूजा कर, नाहीतर जिंगरोबाचा कोप होईल सांगून ठेवतोय. आम्हीही तुझ्या सोबतच आहोत सखू. तू अजिबात त्यांच्या दबावाला बळी पडू नकोस. नाही करणार. मी कुलदैवताची पूजा करायला हो म्हटलं होतं. मला वाटलं आई अंबाबाईची पूजा असेल, पण इथं मी फुलांनी मूर्ती झाकून ठेवली. मला जिंगरोबा दिसू नये म्हणूनच ना. तुम्ही असं केलं कारण तुम्हाला माहिती होतं की मी जिंगरोबाची पूजा करणार नाही. सखू, तू कुणासमोर उलट बोलतेस असं भान आहे का तुला? सगळ्या गावासमोर असं कोणी बोलतं का? पूजेला नाही म्हणतेस, रमाईला उलट बोलतेस. अव्वांच मी कुठे काय करते? मी कुलदैवताची पूजा करणारच आहे, पण या सासूबाई, जास्त शिंग फुटलेत का ग तुला? कुलदेवता ही देवी अंबाबाईच आहे, पण कुलदैवत मात्र गुरु जिंगरोबा आहेत, हो ना? आणि मी तुला कुलदेवतेची नाही, कुलदैवताचीच पूजा म्हटलं होतं. अरे बत्त्या, सुनबाई लय म्हणजे लयच मुजर आहे. होय की. अरे स्वतः सासूला तोंडा फाडफाड बोलते बघ. होय ना. अरे बाजाब, पण ही लबाड आहे ना. अरे सकुताई ट्रायच्या बघताय, मग त्या अशा दुष्ट झिंगरोबाच्या पूजा कशा करते? ते बी असं फसवून. त्यातनी सांगितलं एक आणि इथं करत्यात एक. सरू, तुला इथे बोलावण्याचं प्रयोजन काय होतं? तू सखूची भक्कम साथ देशील ना? मग बोल बोल. काय ग मनोरमे, झिंगरोबा कधी कुणाचा देव झाला ग? उगीच वाटेल ते काय सांगून त्या सखूची फसगत करतेस का? ती लहान आहे म्हणून तुम्ही सगळे मिळून तिच्यावर दडपण आणताय का? सर्वात्या, तुम्ही गप्पा बसा. बोलणार तुम्हीच बोलवणं केलंय ना, मग मलाही फसवलंय तुम्ही, म्हणून मी बोलणारच. हे बघ मनोरमे, कुलदैवत हे कुळाच्या आरंभापासून पूजलेलं दैवत असतं की जे परंपरेने पिढ्यान पिढ्या पूजलं जातं.
हे बघ मनोरमे, जेव्हा तू लग्न होऊन सासरी आलीस तेव्हा काय झिंगरोबा कुलदैवत होता का? श्रीधर दादाचे वडील सुद्धा होते तेव्हा, आणि तेव्हा झिंगरोबा हे नाव कोणालाच माहित नव्हतं. हा मग वा रे वा, काहीतरी भूल थापा मारून त्या लहान मुलीवर दबाव आणताय काय? सुरू आत्या, तुम्ही गप्पा बसा. सखू, आगाऊपणा पुरे झाला. मुकाट्यानी पूजा कर. दिगुरी जास्तच डोक्यावर चढवून ठेवलं या नकटीला. ए पोटे, अगं उपकाराची तरी जाण ठेव की. हा? तुझ्या नवऱ्याला कोणी बरं केलं? झिंगरोबानं. आम्ही कठोर साधना करून झिंगरोबाला सांगितलं तुला आणि दिगूला वाचवायला, तवा झिंगरोबानी दिगूला बरं केलं. आणि तू इथं सर्वांमोर झिंगरोबाचा अपमान करते वय ग? आज कोण तू? मुंगी एवढी बी नाही तू, आणि पहाडावानी जो झिंगरोबा आहे त्याला डुशी मारायला निघाली तू. अगं अवकात विसरलीस तू, अवकातीत राहा. ए संध्याने ऐका, इकडं बघा काय सांगतोय मी. या पोरीच्या नवऱ्याला ज्यानं बरं केलं त्या झिंगरोबाची जर हिने आता पूजा नाही केली तर मग विध्वंस होईल, बरबादी होईल, हाहाकार उडल. महाभयंकर कोप होईल झिंगरोबाचा, महाभयंकर. सखू, पूजा कर. झिंगरोबा तुला आठवतोय ना सखू? पंतांच्या अंगात शिरलेला. इतकंच काय, तुझ्या कुंकवाच्या जीवावर कोण उठलं होतं? आठव सखू, आठव सखू. सकू सकू सकू, सासूबाई, मला क्षमा करा. तुम्ही द्याल ते कुठलंही दिव्य मी करेन, शिक्षा भोगेन. पण ज्या झिंगरोबामुळे माझ्या मामांजींना त्रास झाला, माझ्या आऊंना माळावर त्रास झाला, त्या झिंगरोबाची पूजा आरती मी करणार नाही. आऊ सासूबाई, झिंगरोबानी वाचवलेलं नाही आऊंना. उलट ते प्रायश्चित्त घेऊन आऊंचे प्राण जाणार होते. मी नाही करणार आहे झिंगरोबाची पूजा.